माझ्या लग्नाआधीच मी गरोदर राहिले होते आणि मला हे माहीतही नव्हते की हे मूल कोणाचे आहे आणि कोणी माझ्यावर हा अत्याचार केला होता. मी फक्त माझ्या आईसोबत राहत होते. मी तिला घेऊन शहरात निघून आले होते आणि जेव्हा बाळाचा जन्म झाला आणि नर्सने ते बाळ मला दाखवले, तेव्हा त्या बाळाला पाहून माझी किंकाळीच निघाली होती. कारण ते बाळ तर माझ्या लग्नाला फक्त 15 दिवसच राहिले होते. माझ्या आईसोबत माझे आत्तापर्यंत बाजारात अनेक फेरे मारून झाले होते. 1 महिन्यापासून मी बाजाराचे फेरे मारून मारून थकले होते. पण आज कदाचित मी खूप जास्त थकले होते किंवा कदाचित ऊन खूप जास्त कडक होते. मी बाजारात गेले होते पण माझे डोके खूप वाईट रीतीने गरगरत होते. उकाड्यामुळे मला मळमळायला लागले होते. मी माझ्या आईला सांगितले की माझी प्रकृती खूप जास्त बिघडली आहे आणि आता तर मला चक्करही यायला लागली होती. जेव्हा माझी प्रकृती जास्त बिघडू लागली तेव्हा माझी आई मला डॉक्टरांकडे घेऊन गेली. आईलाही असेच वाटले की कदाचित उन्हामुळे मला चक्कर येत आहे आणि माझी प्रकृती बिघडत आहे. डॉक्टरांनी काही तपासणी केली आणि मला काही चाचण्या लिहून दिल्या. पण जेव्हा रिपोर्ट्स हातात आले तेव्हा माझे डोके खूप वाईट रीतीने चक्रावले. मला वाटले की नक्कीच डॉक्टरांचा काहीतरी गैरसमज झाला आहे किंवा मग हा अहवालच चुकीचा आहे. माझी आईसुद्धा याच परिस्थितीत होती. ती थक्क होऊन डोळे मोठे करून माझ्याकडे पाहत होती आणि मला असे वाटत होते की मी आत्ताच्या आत्ता जमिनीत गाडली जावे. काहीही न करताही मी गुन्हेगार ठरले होते. मी कसेबसे सहन करत घरी पोहोचले. माझी आईसुद्धा शांत होती. ती माझ्याशी एक शब्दही बोलली नव्हती. पण घरी येताच माझी आई रडू लागली आणि म्हणाली, "हे तू काय करून बसलीस? कोणाचे पाप तू तुझ्या पोटात वाढवत आहेस?" आता मी आईला काय उत्तर देणार? मला स्वतःलाच या गोष्टीची माहिती नव्हती. मी कोणावर संशय घेणार? माझ्या घरी तर माझ्या आईशिवाय कोणता पुरुषही नव्हता. मी दोन्ही हातांनी माझे गरगरणारे डोके धरले. डॉक्टरांच्या मते मी गेल्या 2 महिन्यांपासून गरोदर होते. माझ्या 3-4 प्रकारच्या चाचण्या केल्या गेल्या होत्या आणि सर्व अहवालांमध्ये हेच आले होते आणि मी ही गोष्ट खोटी सिद्ध करू शकत नव्हते. पण विचार करण्यासारखी गोष्ट ही होती की माझ्यासोबत हे सर्व कोणी केले आणि कधी? मला तर या गोष्टीची साधी कुणकुणही लागली नव्हती. माझी आई मला दोष देत होती. ती रडू लागली. मी म्हटले, "आई, तू माझी शपथ घे. मी तुझ्या डोक्याची शपथ घेते. यात माझा कोणताही दोष नाही. मला तर हे सुद्धा माहीत नाही की माझ्यासोबत काय झाले आहे. कोणाचे पाप माझ्या पोटात वाढते आहे. पण माझ्या बोलण्यावर माझी आई का म्हणून विश्वास ठेवणार? ती म्हणू लागली, "तू खोटे बोलत आहेस. मला मूर्ख बनवायचा प्रयत्न करू नकोस. ही काही छोटी गोष्ट नाहीये की जी तुझ्या संमतीशिवाय आणि तुला माहीत नसताना झाली आणि तुला समजलेच नाही." पण मी आईला शपथा देऊन देऊन थकले होते. तरीही माझी आई माझ्यावर विश्वास ठेवतच नव्हती. ती पूर्णपणे शांत झाली होती. दुसऱ्या दिवशी माझी आई मला एका डॉक्टरांकडे घेऊन गेली, ज्या तिच्या ओळखीच्याच होत्या आणि त्या डॉक्टरला विश्वासात घेऊन माझी आई म्हणू लागली, "माझ्या मुलीचा गर्भपात करा. तुमची मोठी कृपा होईल." पण डॉक्टर म्हणाल्या, "तुम्ही उशीर केला आहे. 2 महिने पूर्ण झाले आहेत आणि मी नेहाची पूर्ण तपासणी केली आहे. जर गर्भपात केला तर नेहाच्या जीवाला धोका निर्माण होऊ शकतो." आता या गोष्टीवर कोणताही उपाय नव्हता आणि वरून लग्नाचे दिवसही जवळ येत चालले होते. माझा होणारा नवरा हे तर रहस्य समजल्यावर माझी बदनामी करून मला सोडून दिलं असतं. मी माझ्या आईला सांगितले की मला लग्न करायचे नाहीये आणि मला फक्त हाच एक उपाय दिसत होता की माझी बदनामी होण्याआधी मी स्वतःलाच लग्नाला नकार देऊन टाकावा. लग्न झाल्यानंतर तर तसेही हे रहस्य माझ्या नवऱ्याला समजणारच होते आणि त्याने मला घरातून धक्के मारून बाहेर काढले असते. त्यापेक्षा बरे हेच होते की मीच लग्न केलेच नसते. माझी आई म्हणू लागली, "आपण नकाराचे काय उत्तर देणार? ते लोक आपल्याला कारण विचारतील. लग्नाला फक्त 15 दिवस राहिले आहेत आणि इतक्या लवकर आपण अचानक लग्न करण्यास नकार देऊ शकत नाही. आपल्याकडे कोणतेही ठोस कारणही तर उपलब्ध नाहीये. आपण लोकांच्या प्रश्नांना काय उत्तर देणार?" मलाही काही समजत नव्हते की या समस्येवर काय तोडगा काढावा. माझ्यासोबत ज्याने कोणी हा अत्याचार केला होता तो सध्या माझ्या नजरेपासून लपलेला होता. मला जगात माझी बदनामी नको होती म्हणूनच मी रात्रीच आपले सामान बांधले आणि मी दुसऱ्या शहरात म्हणजेच सुरतला निघून गेले. तिथे मला किंवा माझ्या आईला कोणीही ओळखत नव्हते. खरे तर माझ्या आईने नकार दिला होता की मी आपले घरदार सोडून कुठेही जाणार नाही.
पण माझ्या आईला माझ्या हट्टापुढे वाकावे लागले आणि मी माझ्या आईला घेऊन सुरतला निघून आले. मी एका चांगल्या कंपनीत नोकरी करू लागले. मी शिकलेली, सवरलेली होते, चांगली होते आणि आधीही नोकरी करत होते. ज्या मुलासोबत माझे लग्न होणार होते, तो मुलगासुद्धा माझाच सहकारी होता. त्याने मला ऑफिसमध्ये पाहिले होते. मी त्याला आवडले होते आणि मग त्याने मला लग्नासाठी विचारले होते. माझ्या घरात माझ्या आईशिवाय इतर कोणीही नव्हते. जेव्हा मी विवेकबद्दल माझ्या आईला सांगितले, तेव्हा त्यांनी या नात्यावर कोणतीही हरकत नव्हती. कारण विवेकच्या नात्यात कोणतीही कमतरता नव्हती. तो चांगला शिकलेला होता, चांगल्या नोकरीवर लागलेला मुलगा होता. घरात त्याची आई आणि एक बहीण होती. एका चांगल्या सुशिक्षित घराण्याची त्याचा संबंध होता. म्हणूनच माझ्या आईने आनंदाने या नात्यासाठी होकार दिला होता. आणि सर्वात मोठी गोष्ट म्हणजे मी विवेकला आवडत होते. त्यामुळे नात्यात कोणतीही कमतरता दिसण्याचे कारणच नव्हते आणि अशा प्रकारे विवेकसोबत माझे नाते ठरले होते. मी असे म्हणत नाही की माझे विवेकवर वेड्यासारखे प्रेम होते, पण तो एक चांगला आणि खूप गंभीर स्वभावाचा मुलगा होता. खूप सभ्य माणूसही होता. कारण त्याने माझ्याकडे प्रेमाचे दावे करण्याऐवजी थेट मला लग्नासाठीच विचारले होते आणि दुसऱ्याच दिवशी त्याने आपले नाते माझ्या आईच्या घरी पाठवले होते. सर्व काही ठीकठाक चालले होते. पण आता हा विचार करून मी वेडी होऊ लागले होते की माझ्यासोबत असे काय झाले? कोणी माझ्यावर हा अत्याचार केला? कोणी माझ्यासोबत हे पाप केले? आणि मला साधी कुणकुणही लागली नाही. हा माझ्या आयुष्यातील एक वेगळाच अपघात होता, ज्याने माझ्या रात्रीची झोप उडवून लावली होती. मी माझ्या भूतकाळाचा विचार करून करून वेडी होत होते. पण माझ्या सरलेल्या भूतकाळात मला असे काहीही आठवत नव्हते, ज्यावर मी संशय घ्यावा. मी आणि माझी आई रात्रीच्या वेळी घरातून निघालो होतो. म्हणूनच दुसऱ्या दिवशीच माझ्या फोनवर विवेकच्या क्रमांकावरून आला होता. कदाचित त्याला मी घरातून गायब होण्याचे कारण जाणून घ्यायचे असावे. पण मी त्याला काय सांगणार याबद्दल तर मला स्वतःलाही माहीत नव्हते. मी जाणून होते की तो कधीही अशा परिस्थितीत माझा स्वीकार करणार नाही. मी माझा क्रमांक बदलून टाकला. जुनी सिम कार्ड्स मोबाईलमधून काढून त्याचे तुकडे करून फेकून दिले. माझे मन रक्ताचे अश्रू रडत होते. माझ्या हसता खेळत्या आयुष्यात दुःखाचे ढग दाटून आले होते, जे दूर होण्याचे नावच घेत नव्हते. एकदा माझ्या मनात आले की मी विवेकला सर्व सत्य सांगून टाकावे. कदाचित तो माझे दुःख समजून घेईल. पण मी पुन्हा शांत झाले, कारण मी विवेकचा स्वभाव चांगल्या प्रकारे ओळखत होते. एकदा त्याने मला बोलता बोलता म्हटले होते, नेहा, मी सर्व काही सहन करू शकतो, पण फसवणूक अजिबात नाही. मी फसवणूक करणारी नव्हते, पण माहीत नाही कशी मी चारित्र्यहीन ठरले होते. माझी आईसुद्धा माझ्या या दुःखामुळे सतत आजारी राहू लागली होती. इथे मी लोकांना हेच सांगितले होते की मी विवाहित आहे आणि माझा नवरा परदेशात राहतो. माझ्याकडे याशिवाय दुसरा कोणताही पर्याय नव्हता. मी खोटे बोलत होते. ऐकण्यात आणि बोलण्यात खूप विचित्र वाटायचे की मला स्वतःलाच माहीत नाही की मी कोणत्या पापाला माझ्या शरीरात वाढवत आहे. दिवसागणिक माझी प्रकृती आता खराब होऊ लागली होती. आता मला स्वतःचीच घृणा वाटू लागली होती. मी तासनतास रडत राहायचे, देवापुढे हात जोडून उभी राहायचे आणि त्याला म्हणायचे, हे देवा, मी असे कोणते पाप केले होते ज्याची शिक्षा मला अशा प्रकारे मिळत आहे? तिकडे माझी आईसुद्धा माझ्याशी धडपणे बोलत नव्हती. याआधी तर माझी आई माझ्यावरून जीव ओवाळून टाकायची. मी तिचे एकुलते एक अपत्य होते. तिचा जगण्याचा एकमात्र आसरा होते. माझे बाबा जेव्हा मी 5 वर्षांची होते तेव्हा मला अनाथ करून सोडून गेले होते. तेव्हापासून माझ्या आईनेच माझा सांभाळ करून मला मोठे केले होते. माझ्यासाठी तिने दुसरे लग्नही केले नव्हते. रूप आणि रंग तर मी माझ्या आईचाच घेतला होता. मोठ्या बदामी चमकदार डोळे, कमरेपर्यंत पोहोचणारे लांब सडक दाट काळे केस, दुधासारखा गोरा वर्ण. पाहणाऱ्यांची नजर माझ्यावरून हटायलाच विसरत असे. कधी कधी तर माझी आईसुद्धा माझ्या सौंदर्याला पाहून घाबरायची. म्हणायची, नेहा, जमाना खूप खराब आहे. त्यात तुझे हे सौंदर्य, स्वतःला जपून ठेवत जा. मी आईचे बोलणे हसण्यावरी नेऊन टाळायचे. म्हणायचे, आई, तुझी मुलगी काही कमकुवत मुलगी नाहीये. कोणी येऊन तुझ्या मुलीचा अब्रूवर हात टाकेल का? जर कोणी असे केले तर त्याचे डोळे उपटून काढेन. आणि आज मी कशी रक्ताचे अश्रू रडत होते. कोणीतरी माझ्या अब्रूशी खेळून गेले होते आणि मला माहीतही नव्हते. ही कशी परीक्षा होती? कसे बसे दिवस सरत राहिले आणि शेवटी तो काळही आला की मी रुग्णालयात दाखल झाले. मला माहिती नव्हते की माझ्या बाळाचा बाप कोण आहे, मी कोणाच्या अपत्याला जन्म देणार आहे.
हे ना माझ्या प्रेमाचे प्रतीक होते, ना माझ्यासोबत प्रेमात झालेली फसवणूक होती. हे एक बाप न असणारे मूल होते आणि हे दुःख फक्त मीच जाणू शकत होते, की मी हे दुःख कसे सहन करत होते. कोणतीही स्त्री कधीच अशा मुलाला जन्म देऊ शकत नाही, ज्याला पाहून तिला घृणा वाटेल. मलाही त्या मुलाबद्दल घृणा वाटत होती, ज्याने माझे आयुष्य उद्ध्वस्त आणि बर्बाद केले होते. मी तर ठरवून टाकले होते, की हे मूल जन्माला येताच मी त्याला अनाथ आश्रमात देऊन टाकेन. कारण मला या मुलाबद्दल अजिबात आपुलकी नव्हती. उलट मला या मुलाचा तिरस्कार वाटत होता, ज्याने माझे पूर्ण आयुष्यच बर्बाद केले होते. मला माझ्या आईच्या नजरेत पाडले होते. इतकेच की मी स्वतःशी नजर मिळवण्याच्या लायकीचेही उरले नव्हते. 4 तासाच्या वेदना सहन केल्यानंतर मी एका मुलाला जन्म दिला होता आणि जेव्हा बाळाचा चेहरा पाहिला, तेव्हा माझे होशच उडाले. बाळाच्या गळ्यावर असणारा तो जन्मापासूनचा काळा डाग माझ्या डोक्यावर आभाळ कोसळल्यासारखा होता. कारण त्या बाळाचा चेहरा तर माझ्याच. ही त्या दिवसांची गोष्ट आहे जेव्हा मी कार्यालयाच्या कामाच्या निमित्ताने ऑफिसच्या टीमसोबत शिमल्याला गेले होते. मी आर्किटेक्चरचे नकाशे बनवत असे. माझे हेच काम होते. शिमल्यामध्येही मी याच निमित्ताने गेले होते. तिथे एका हॉटेलचा नकाशा मला बनवायचा होता आणि आम्हा सर्वांचा कामाचा उद्देश एकच होता. आमच्या पूर्ण पथकासाठी आमच्या बॉसने हॉटेलची एक खोली बुक करून ठेवली होती. विवेक आमच्यासोबत गेला नव्हता, कारण त्याच दिवसात त्याची आई आजारी होती. ज्या दिवशी आम्ही शिमल्याला पोचलो होतो, त्यावेळी सर्वत्र बर्फवृष्टी सुरू झाली होती. म्हणूनच रस्ते अनेकदा बंद होत असत आणि अनेक अनेक दिवस आम्हाला हॉटेलमध्येच कैद करून घालवावे लागत असत. ही त्या दिवसाची गोष्ट आहे जेव्हा खूप जोरात बर्फवृष्टी होत होती आणि शिमल्याला येणाऱ्या लोकांच्या गाड्या खूप धोकादायक अपघाताचा बळी ठरल्या होत्या. कित्येक गाड्या तर रस्त्यात बर्फावरून घसरल्यामुळे अडकूनही पडल्या होत्या आणि लोक तिथेच गाड्यांमध्ये गाडले जाऊन थंडीमुळे आपल्या प्राणाला मुकले होते. हा अपघात असा होता की ज्याने प्रत्येकाचे हृदय पिटाळून टाकले होते. हॉटेलच्या मालकांनी भाड्यात वाढ केली होती. याच दिवसात आम्ही सुद्धा आमच्या हॉटेलच्या खोलीत कैद होऊन राहिलो होतो. थंडी इतकी कडक होती की हीटर देखील काम करत नव्हते. मला आठवू लागले, त्याच दिवसात हॉटेलवर ग्राहकांची खूप गर्दी वाढली होती. लोक हॉटेलमध्ये भाडे लाखांमध्ये देण्यासाठीही तयार होते. खूप लोकांनी माणुसकीच्या नात्याने आपल्याच खोल्यांमध्ये लोकांना आसरा देणे सुरू केले होते. पण मला माहीत नव्हते की माझ्यासोबत असा घृणास्पद खेळ तिथे खेळला जाऊ शकतो. एक रात्री माझ्या खोलीचा दरवाजा खूप जोरात ठोठावला गेला. मी थंडीमुळे गोधडीत असूनही कापत होते. त्या मुश्किलीने झोप येत होती. तितक्यात दरवाजावरील थापेने मला झोपेतून जागे केले. मुश्किलीने उठून मी खोलीचा दरवाजा उघडला तर त्याच हॉटेलचा एक नोकर होता. तो मला म्हणू लागला, एक कुटुंब यावेळी मोठ्या मुश्किलीने या हॉटेलपर्यंत पोहोचले आहे आणि त्यांची मुलगीही खूप आजारी आहे. हॉटेलची एकही खोली रिकामी नाही आहे. जर तुम्ही एका रात्रीसाठी त्यांना या खोलीत आसरा दिला तर तुमचे त्या बाप लेकीवर मोठे उपकार होतील. मी काही वेळ तर हेच विचार करत राहिले की काय करू आणि काय नको. पण मी माणुसकीच्या नात्याने परवानगी दिली. काही वेळातच 20-32 वर्षाचा एक माणूस एका 5 वर्षाच्या मुलीला कडेवर घेतलेला तो माझ्यासमोर उभा होता. यावेळी तो अत्यंत त्रासलेला दिसत होता. खोलीत येताच त्याने आपल्या मुलीला ताबडतोब बेडवर झोपून तिच्यावर गोधडी टाकली. ती मुलगी वाईट रीतीने कापत होती. तो माणूस स्वतःही एक जाड जॅकेट घालून होता. कृतज्ञते नजरेने तो माझ्याकडे पाहू लागला आणि म्हणाला, मी तुमचे उपकार कोणत्या शब्दात मानू. जर तुम्ही माझ्यावर उपकार केले नसते तर माझ्या मुलीला माहीत नाही थंडीमुळे काय झाले असते. मी म्हटले, काही हरकत नाही. मग तो म्हणू लागला, तुम्ही फक्त माझ्या मुलीची काळजी घ्या, मी तर कुठेही वेळ काढून घेईन. असे बोलून तो खोलीच्या बाहेर निघून गेला. मी त्याच्या मुलीला घट्ट गोंधळीत गुंडाळले आणि मी स्वतःही पलंगावर येऊन झोपले. ती मुलगी झोपेत वाईट रीतीने कापत होती. मी तिच्या अगदी शेजारी झोपले आणि त्या 5 वर्षाच्या निष्पाप मुलीला माझ्या कुशीत घेतले. काही वेळातच त्या मुलीचे कापणे पूर्णपणे थांबले. आता ती मुलगी गाढ झोपेत झोपली होती. रात्रभर बर्फवृष्टी होत राहिली आणि सकाळी हाच क्रम सुरू होता. थंडीचा जोर इतका जास्त वाढला की नळांमधलं पाणीही गोठू लागले होते. ती मुलगी जेव्हा जागी झाली तेव्हा मला आपल्याजवळ पाहून काहीशी घाबरली. ती म्हणू लागली, मला माझ्या बाबांकडे जायचे आहे. पण मला तर हे माहीत नव्हते की तिचा बाप यावेळी कुठे होता. माझ्याकडे तर त्या माणसाचा नंबरही नव्हता. मी तिला खूप समजावले की तुझे बाबा आता थोड्या वेळात येतील. पण ती रडू लागली.
मी खोलीच्या बाहेर येऊन इकडे तिकडे पाहिले की कदाचित मला तिचा बाप कुठे दिसतो का, पण वरांडा पूर्णपणे रिकामा पडला होता. मी मोठ्या मुश्किलीने त्या मुलीला शांत केले. मग एका नोकराला सांगून नाश्ता मागवला, पण तिचा बाप परत आला नाही. सकाळपासून दुपार झाली होती, पण त्या मुलीच्या बापाचा काही पत्ताच नव्हता. मी त्या हॉटेलच्या मॅनेजरशी बोलले, तर तो व्यवस्थापक म्हणू लागला की रात्रभर तर तो याच हॉटेलच्या बैठकीच्या खोलीत ठेवलेल्या सोफ्यावर झोपला होता, पण सकाळी कुठे गेला आम्हालाही या गोष्टीची माहिती नाही. आता मी त्रस्त झाले होते की या मुलीला कसे समजावू, काय करू, कारण ती सतत रडतच होती. मोठ्या मुश्किलीने मी तिला दुपारचे जेवण भरवले. मग तिला तिच्या कुटुंबाबद्दल विचारू लागले. तेव्हा ती म्हणू लागली की माझी आई नाहीये, मला सोडून ती देवाघरी गेली आहे आणि मी माझ्या बाबांसोबतच दिल्लीला राहते. मी माझ्या बाबांकडे शिमल्याला येण्याचा हट्ट केला होता. माझे बाबा माझ्यावर खूप प्रेम करतात आणि हे माझे कोणतेही बोलणे टाळत नाहीत. म्हणूनच माझा हट्ट पाहून बाबा मला शिमल्याला घेऊन आले होते. पण वाटेत बर्फवृष्टीच्या वादळात आमची गाडी अडकली. मोठ्या मुश्किलीने बाबा मला कडेवर घेऊन पायीच निघाले होते आणि थंडीमुळे मी बेशुद्ध झाले होते. आणि जेव्हा मला शुद्ध आली तेव्हा मी ते तुमच्याजवळ होते. मी हॉटेलच्या कर्मचाऱ्यांकडे अनेकदा मुलीच्या बाबाबद्दल विचारणा केली होती, पण ते काहीच जाणत नव्हते. संध्याकाळच्या वेळी तो माणूस परत आला होता आणि इकडे रागाने आणि काळजीने माझी अवस्था वाईट झाली होती. आपल्या बाबांना पाहून ती मुलगी आनंदाने चहून उठली आणि आपल्या बाबांना बिलगली व रडूही लागली. मी त्या माणसावर खूप जोरात डापरले. मी म्हटले, तुमच्यामध्ये जराशी तरी जबाबदारीची जाणीव आहे का? तुमची मुलगी पूर्ण दिवसापासून रडून रडून बेहाल झाली आहे आणि तुम्ही आहात की हॉटेलमधून गायब होतात. माझे बोलणे ऐकून तो खाजील झाला आणि त्याने आपली नजर खाली झुकवली. तो म्हणू लागला, मी माफी मागतो, पण सकाळ होताच मला समजले की रात्रीच्या बर्फवृष्टीच्या वादळामुळे बऱ्याच गाड्या बर्फाखाली गाडल्या गेल्या होत्या आणि बचाव रेस्क्यू टीमकडून लोकांना मदतीसाठी पाठवले होते. म्हणूनच मी सुद्धा तिथे गेलो. खूप लोक आपल्या प्राणाला मुकले आहेत, पण खूप लोकांचे प्राण आमच्या मदतीमुळे वाचलेही आहेत. बस मला तिथे एवढा वेळ लागला. हे ऐकून माझा राग निघून गेला. तो माणूस एका चांगल्या कामासाठीच गेला होता. लोकांचे प्राण वाचवणे काम करत होता आणि मी त्याच्यावर इतका राग करून बसले. तो मला म्हणू लागला, आज रात्री अशाच वादळाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. उद्या संध्याकाळपर्यंत कदाचित काहीतरी मार्ग निघेल. रस्ते साफ होतील. मी ताबडतोब परत निघून जाईन. तुम्ही माझ्यामुळे खूप त्रास सहन केला आहे. तो स्वतःची बाजू मांडू लागला. मग मी म्हटले, चला काही हरकत नाही. तुम्ही जे केलं ते लोकांना वाचवण्यासाठीच केलं आणि अशा कठीण काळातच जर आपण एकमेकांना साथ नाही देणार तर मग काय फायदा अशा माणुसकीचा. माझ्या बोलण्याने तो बराच शांत झाला होता. रात्रीपर्यंत तो माझ्या खोलीत राहिला, माझ्याबद्दल विचारत राहिला आणि स्वतःबद्दलही सांगत राहिला. वेळ तर कसा तरी घालवायचाच होता. तो म्हणू लागला, माझे प्रेमविवाह झाले होते आणि माझ्या मुलीच्या जन्मानंतरच माझी पत्नी आजारी राहू लागली होती. माझी मुलगी अजून फक्त 2 वर्षांची होती जेव्हा माझी पत्नी मला आणि माझ्या मुलीला या जगात एकटे सोडून निघून गेली. त्यानंतर मी इतर कोणालाही माझ्या आयुष्यात सामील करू शकलो नाही, कारण मला ही भीती होती की दुसरी स्त्री माझ्या मुलीसोबत सावत्र वागणूक करेल. संध्याकाळ होताच तो माणूस पुन्हा खोलीच्या बाहेर गेला होता. तिकडे फोनचे संकेत देखील बंद होत चालले होते. मी माझ्या फोनकडे एक नजर टाकली तर काही संदेश आलेले होते. तिकडे विवेक माझी खुशाली विचारत होता आणि माझ्यामुळे काळजी करत होता, कारण शिमल्याच्या परिस्थितीबद्दल त्यालाही समजले होते. माझी आईसुद्धा कमालीची काळजी करत होती, पण फोनचे संकेत खूप कमी येत होते. आम्ही एकमेकांशी खूप कमी बोलू शकत होतो. मला सर्वात जास्त माझी काळजी आईची होती, जी माझ्यामुळे खूप काळजीत होती. माझी आई यावेळी घरी एकटीच होती आणि माझ्यामुळे कोणत्या तरी त्रासातून जात असेल या गोष्टीचा अंदाज मी लावू शकत होते. ती मुलगी केव्हाच झोपली होती. मी खिडकीचा पडदा बाजूला केला आणि कदाचित फोनचे संकेत थोडे आले तर मी माझ्या आईला माझी खुशाली सांगू शकेन. यावेळी हलकी हलकी बर्फवृष्टी सुरू झाली होती, पण फोनचे संकेत नसल्यासारखेच होते. मी समोर पाहिले तर काही अंतरावर लोक आपल्या मोबाईलवर बोलत होते. मला वाटले कदाचित तिथे संकेत येत असावेत. मीही तिथे जाऊन माझ्या आईशी थोडे बोलून घेते आणि आपल्या खुशालीची बातमी सांगून टाकते. कमी माझ्या आईला रात्री शांतपणे झोप तरी येईल, कारण ती माझ्यामुळे अत्यंत काळजीत होती आणि काळजी व तणावामुळे
तिचे बीपीही वाढायचे. ती तर मला इथे पाठवू इच्छितही नव्हती. पण मला माझी नोकरी गमवायची नव्हती. जेव्हा बॉसने हे काम सोपवले होते, तेव्हा करणे तर गरजेचेच होते. मी काही दिवसांसाठीच तिथे आले होते, पण बर्फवृष्टीमुळे अडकले होते. मी माझी उबदार शाल घेतली, स्वतःभोवती गुंडाळली आणि खोलीच्या बाहेर पडले. त्यावेळी रात्रीचे 11 वाजत होते. थंडीमुळे सगळे आपापल्या खोलींमध्ये दडून बसले होते. मी हॉटेलच्या बैठकीच्या लॉबीमध्ये अंथरुणे पसरलेली पाहिली होती. बरेच लोक नाईलाजाने तिथे झोपण्यास मजबूर होते. त्या मुलीचा बापही एका कोपऱ्यात झोपलेला. मी फक्त एक नजर त्याच्यावर टाकली आणि तिथून निघून गेले. मला फक्त माझ्या आईला धीर द्यायचा होता. त्यावेळी चहूबाजूला फक्त बर्फवृष्टी बर्फवृष्टी होती. मी ज्या शहरातून इथे आले होते तिथे थंडी इतकी जास्त नसायची. मी एवढी जास्त थंडी सहन करण्याची सवयच असलेली नव्हते. मला जाड कपड्यांमध्ये थंडी वाजत होती. मी माझा मोबाईल ऑन केला, पण संकेत अजूनही कमी होते. समोर साधारण एक अंतरावर काही लोक मोबाईलवर बोलत होते. मीही त्याच दिशेने जाऊ लागले. वारंवार आपला मोबाईलही पाहत होते. जिथे संकेत मिळतील तिथेच माझ्या आईशी बोलून घेईन आणि परत येईन. मी मोठ्या मुश्किलीने बर्फावरून चालू शकत होते. अर्ध्या तासानंतर मी तिथे पोचले, जिथे थोडे संकेत येत होते. मी माझ्या आईचा नंबर लावला. त्यावेळी थंडीमुळे मी वाईट रीतीने कापत होते. माझ्या आईने फोन उचलला. ती माझ्यासाठी खूप काळजी करत होती म्हणू लागली. तिथल्या बातम्या ऐकून ऐकून माझे आईचं काळी धस्स होत होतं आणि संकेत नसल्यामुळे तुझ्याशी बोलणेही होत नव्हते. म्हणूनच मी अत्यंत काळजीत होते. मी माझ्या आईशी बोलतच होते की तितक्यात बर्फवृष्टी आणखीनच वेगाने सुरू झाली. अचानक असे वाटले की बर्फाचे गोळे डोक्यावर पडत होते. मी माझ्या आईला म्हटले, चल आई, ठीक आहे, मी वापस माझ्या खोलीत जात आहे कारण बर्फवृष्टी वाढू लागली आहे. मी पटकन फोन बंद केला आणि खिशात टाकला आणि वेगाने पावले टाकत हॉटेलच्या दिशेने वाढू लागले. पण या बर्फवृष्टीमुळे माझे हातपाय कापू लागले होते. बर्फवृष्टीमुळे आता मला चालणेही कठीण झाले होते. असे वाटत होते जणू माझा चेहरा सुन्न झाला आहे. माझे हातपायही सुन्न झाले होते. आता तर मला श्वासही नीट घेता येत नव्हता. मी लवकरात लवकर माझ्या खोलीपर्यंत पोहोचू इच्छित होते, पण एका ठिकाणी जाऊन माझे पाय बर्फात रुतले. मी स्वतःला बाहेर काढण्याचा प्रयत्न करत होते. माझे पाय बाहेर निघतच नव्हते आणि मग मी तिथेच बर्फावर पालथी पडले. बर्फाचा वेगही वाढू लागला होता. हळूहळू मी बर्फात गाडली जाऊ लागले होते. असे वाटत होते की आकाशातून पडणारा बर्फ प्रत्येक गोष्टीला स्वतःच्या कवेत सामावून घेईल. थंडीमुळे आता माझ्या हातापायांचे काम करणे बंद केले होते. मी स्वतःला त्या बर्फातून काढण्याचा प्रयत्न करत होते, पण असे वाटत होते की जणू माझ्या हातापायांमध्ये जीवच नाहीये. आता माझ्यामध्ये थंडी सहन होत नव्हती. मी उठण्याचा प्रयत्न करत होते, पण अपयशी ठरत होते. मला वाटले आता मी माझ्या प्राणाला मुकणार. जेवढेही लोक आसपास उभे होते आणि फोनवर बोलत होते, बर्फवृष्टी वेगाने होताच सर्वांनी आपापल्या आश्रयाच्या ठिकाणी जाणे सुरू केले. आता आसपास कोणीही दिसत नव्हते. फक्त मीच एकटी बर्फात अडकलेली होते. मला वाटले माझे आयुष्य बस एवढेच आहे. मी माझे डोळे बंद केले. माझे श्वास मला बुडताना जाणवत होते. काही वेळानंतर मी भान गमावून बसले, बेशुद्ध झाले आणि जेव्हा मला जाग आली तेव्हा माझे पूर्ण शरीर आगीसारखे तापत होते. माझ्या पूर्ण शरीरात वेदनाही होत होत्या. वेदनेमुळे मी विहळत होते. मी मोठ्या मुश्किलीने डोळे उघडले तर मी माझ्या हॉटेलच्या खोलीतच होते. ती मुलगी माझ्या जवळच झोपली होती. माझ्या हातावरून हात फिरवत होती. समोर सोफ्याच्या तिचा बाप नजर झुकून बसला होता. मला तर वाटले होते की मी मरून गेले असेल. मी वाचवले होते आणि मी इथे कशी पोहोचले. मी उठण्याचा प्रयत्न केला तर ती मुलगी आपल्या बाबांना हाक मारू लागली, म्हणू लागली, बाबा, मावशीला होश आला होता. तो माणूस हे ऐकून एकदम डचकला. कदाचित कोणत्या तरी सखोल विचारात बुडालेला होता. मग उठून माझ्याजवळ आला. मला माझी खुशाली विचारू लागला. म्हणू लागला की तुम्हाला बाहेर जाताना पाहिले होते. मला वाटले कदाचित तुम्हाला काही काम असेल म्हणून तुम्ही बाहेर जात आहात. पण खूप वेळ झालं. तुम्ही जेव्हा परत आला नाहीत तेव्हा मला खूप काळजी वाटू लागली. सोबतीलाच बर्फवृष्टी वाढू लागली होती. म्हणूनच मी तुम्हाला शोधण्यासाठी बाहेर पडलो आणि थोड्याच अंतरावर गेल्यावर तुम्ही मला बर्फावर बेशुद्ध अवस्थेत दिसलात. मी तुम्हाला उचलून खोलीत घेऊन आलो. त्यानंतर तो शांत झाला. मी त्याची आभारी होते की त्याने माझे प्राण वाचवले. हे माहीत नव्हते की त्या दरम्यान तो माझ्यासोबत काय करून बसला होता. मला 24 तासानंतर होश आला होता. मी रुग्णालयात बसून त्या बाळाला पाहत होते.
त्या बाळाचे डोळे, नाक, चेहरा अगदी त्या मुलीसारखे आणि त्या मुलीच्या बापासारखे होते. आणि सर्वात मोठी खूण म्हणजे त्या बाळाच्या गालावर असलेला तो मोठा काळा डाग, जो बाळाच्या गालावरही आणि त्याच्या बापाच्या गळ्यावरही होता. हा त्याचाच मुलगा होता. त्या रात्री त्यानेच माझ्यासोबत हे पाप केले होते. जेव्हा मी बेशुद्ध झाले होते, पण मी अभिघ्न होते. दुसऱ्या दिवशी संध्याकाळपर्यंत रस्ते बऱ्याच अंशी खुले करण्यात आले होते. तो माणूस माझ्याशी नजर मिळवू शकत नव्हता, कारण तो माझ्यासोबत रात्री पाप करून बसला होता. वारंवार हेही म्हणत होता की माझ्या चुकीला माफ करून दे. मी मजबूर होतो. मी त्याचे बोलणे त्यावेळी समजू शकत नव्हते. मला वाटले कदाचित तो माझे प्राण वाचवण्यासाठी मला बर्फातून उचलून खोलीपर्यंत घेऊन आला, म्हणून अशा प्रकारे बोलत आहे. पण आपल्या मुलीला घेऊन वापस निघून गेला होता. मी सुद्धा काही वेळानंतर वापस आले होते, कारण ज्या प्रकारे बर्फवृष्टी शिमल्यात होत होती, सर्व कामे थांबवण्यात आली होती. विवेकनेही लग्नाची घाई लावली होती. 2 महिने कसे सरले मला समजलेच नाही. आता या बाळाला पाहून मला सर्व काही आठवले होते. मी या बाळाला ध्याय मोकलून रडू लागले. कसा निर्दयी माणूस होता. मी त्याला आसरा दिला, त्याच्या मुलीला सांभाळले आणि मग माझ्या बेशुद्धीचा गैरफायदा घेतला त्याने. यापेक्षा तर बरे झाले असते की त्याने मला मरू दिले असते, कारण जे आयुष्य मला दिले होते ते माझ्यासाठी मरणापेक्षाही वाईट होते. घरी वापस येऊन मी माझ्या आईला सर्व हकीकत सांगितली. मला माहीत नव्हते की तो माणूस कोण होता, कुठे राहायचा. इतकेच काय, तर मला त्याचे नावही माहीत नव्हते, ज्याच्या बाळाची मी आई बनले होते. मी माझ्या आयुष्याशी तडजोड केली होती. अजूनही माझे बाळ काही महिन्यांचेच होते आणि मी त्याला माझ्या आईच्या स्वाधीन केले होते आणि स्वतः नोकरी करू लागले. मी त्या बाळाला अनाथ आश्रमात टाकू शकले नाही. काहीही म्हणा, 9 महिन्यापर्यंत मी त्याला माझ्या पोटात वाढवले होते आणि मृत्यूला स्पर्श करून त्या बाळाला जन्म दिला होता. तो माझाही रक्तच होता. मी त्याला स्वतःपासून दूर करू शकत नव्हते, म्हणूनच मी त्याचा स्वीकार केला. पण घर चालवणेही गरजेचे होते, म्हणून त्याला आपल्या आईच्या स्वाधीन केले आणि स्वतः नोकरीसाठी निघून पडले. माहीत नव्हते की नशीब पुन्हा एकदा मला त्या माणसाच्या समोर आणून उभे करेल. एकदा जेव्हा घरी आले, तर समोरच त्याच माणसाला माझ्या आईसोबत बसलेले पाहून मी थक्क झाले. त्याची मुलगीही त्याच्यासोबत होती. त्याची स्वतःची अवस्थाही विस्कटलेली दिसत होती. त्याची दाढी वाढलेली होती. मला पाहून तो उभा राहिला. तो माणूस एखाद्या गुन्हेगारीसारखा नजर खाली झुकवून होता. मी त्याला पाहिले. याआधी काही बोलणार त्याची मुलगी माझ्या जवळ आली आणि मला बिलगली. म्हणू लागली, "मावशी, मी तुम्हाला खूप मिस केले आणि मी आणि बाबांनी तुम्हाला खूप शोधले, पण तुम्ही ना जाणे कुठे हरवून गेलात." मी त्या मुलीला कोणतेही उत्तर दिले नाही. माझी आई माझ्या जवळ आली आणि म्हणाली, "या माणसाला आपल्या चुकीची जाणीव झाली आहे. केव्हापासून हा आपल्या शोधात भटकत आहे आणि आता कुठे आपल्याला शोधू शकला आहे. तुझ्याकडे माफीही मागू इच्छितो आणि तुझ्याशीही लग्न करू इच्छितो." मी हे ऐकून एक तिरस्कारायुक्त नजर त्याच्यावर टाकली. तो नजर खाली झुकून एखाद्या गुन्हेगारासारखा माझ्यासमोर उभा होता. मी म्हटले, "मी तुमचे काय बिघडवले होते, जे तुम्ही माझे आयुष्य उद्ध्वस्त केले आणि तुम्हाला आता जाणीव झाली आहे आपल्या चुकीची. मला तुमच्याशी कोणतेही संबंध ठेवायचा नाहीये. उचला आपले मूल आणि निघून जा माझ्या घरातून." असे बोलून मी ओल्या डोळ्यांनी माझ्या खोलीतून निघून गेले. माझ्या आतली सर्व सहनशीलता संपली होती. मी ध्याय मोलकळून रडू लागले. विवेक मला फसवणूक करणारी समजत असेल, ज्याला मी त्या माणसाच्यामुळे लग्नाच्या काही दिवसापूर्वीच न सांगता घर सोडून निघून आले होते, त्याच्या नजरेत मी फसवणूक करणारीच बनले होते. तो माणूस माझ्या खोलीत आला आणि मला म्हणू लागला, "एक वेळ माझे बोलणे ऐकून घे. जर तुला असे वाटले की मी चुकीचा आहे, तर पाहिजे ती शिक्षा मला देऊन टाक. मी चकार शब्दही काढणार नाही." त्या डोळे त्याचेही ओले होते. माझ्यासमोर येऊन तो बसला आणि आपले अश्रू पुसले. त्याच्यासमोर मला कमकुवत पडायचे नव्हते. ज्या रात्री मी बेशुद्ध अवस्थेत खोलीत आणले होते, तुझे शरीर थंडीमुळे एकदम निळे पडले होते. तुझे प्राण वाचवण्याचा माझ्याकडे एकच मार्ग होता. नाहीतर तू आपल्या प्राणाला मुकली असतीस आणि मी तुला माझ्या डोळ्यासमोर असे मरताना पाहू शकत नव्हतो. कारण तू माझ्यावर खूप मोठा उपकार केला होतास, माझ्या मुलीचे प्राण वाचवून. आणि मी माझ्या मुलीचे प्राण वाचवणाऱ्याला माझ्या डोळ्यासमोर मरताना पाहू शकत नव्हतो. मला कोणत्याही परिस्थितीत तुला वाचवायचे होते. जर माझ्याकडे तुझे प्राण वाचवण्याचा दुसरा कोणताही मार्ग असता, तर मी हा गुन्हा कधीच केला नसता. आधी मी तुझ्या शरीराला ऊब देण्याचा प्रत्येक
शक्य प्रयत्न केला. तुझ्या हातांना चढले, तुझ्या पायांच्या तळ्यांना चढले, पण तुझ्या शरीरात ऊब निर्माण होत नव्हती आणि माझ्याकडे शेवटचा पर्याय आपल्या शरीराची ऊब देणे हाच उरला होता. माझा विश्वास कर नेहा, जेव्हा मी तुझे कपडे बाजूला केले त्यावेळी मी माझे डोळे बंद केले होते. माझ्या मनात कोणताही चुकीचा विचार नव्हता. मी बस तुला आपल्या शरीराची ऊब देऊन तुझे प्राण वाचवू इच्छित होतो. पण माहीत नाही ते कोणते कमकुवत क्षण होते की तुला आपल्या शरीराची ऊब देता देता मी वाहत गेलो आणि ते सगळं झालं जे व्हायला नको होते. सकाळी मला या गोष्टीची खूप लाज वाटत होती आणि मी हिंमत करूनही तुझ्याशी काही बोलू शकलो नाही. तुला न सांगता तिथून निघून गेलो. पण या गुन्ह्याच्या आठवणीने मला कधीच शांत बसू दिले नाही. मी तुला नंतर खूप शोधले. हॉटेलमधून तुझ्या कार्यालयाचा पत्ताही काढला आणि तुझ्या ऑफिसमधून तुझ्या घरचा पत्ता काढला. मी तुझ्या घरीही गेलो तेव्हा समजले की तुझे लग्न होणार आहे. मला वाटले तू लग्न करून आपल्या आयुष्यात आनंदी राहशील. मी तुला हे सत्य सांगून त्रास देऊ इच्छित नव्हतो म्हणूनच वापस निघून गेलो. पण काही दिवसांपूर्वीच मी तुला माझ्या मित्रासोबत पाहिले होते. समजले की तुला मुलगाही आहे आणि तुझा नवरा परदेशात राहतो. हे विचार करून माझ्या मनाला शांतता मिळाली होती की तू आपल्या आयुष्यात आनंदी आहेस. तुझा गोड मुलगा आहे आणि तुझा नवराही आहे. पण तरीही मी माझ्या कृत्याची माफी मागू इच्छित होतो. म्हणूनच इथे आलो. तुझ्या आईकडून सत्य समजून मला खूप दुःख झाले की माझ्यामुळे तुला इतका त्रास सहन करावा लागला. मला माफ कर आणि माझ्याशी लग्न कर. मी उरलेले पूर्ण आयुष्य आपल्या गुन्ह्याची भरपाई करत राहीन. पण मला या गुन्ह्याच्या ओझ्यातून मुक्त कर नेहा, जे मजबुरीने मला करावे लागले होते. मी ते करून बसलो. तो खूप रडत होता. हात जोडून माझ्यासमोर हुंदके देऊन रडत होता आणि मी हो नाही करत तर मग काय करते? त्याचे जोडलेले हात मी पकडले. मग त्याला माफ करून दिले. खूपच साधेपणाने आमचे लग्न झाले. मी त्याची नवरी बनून त्याच्या घरी गेले. लग्नानंतर त्याने मला इतके प्रेम दिले की मी आपले सर्व दुःख आणि त्रास विसरून गेले. माझे एक सुंदर कुटुंब आहे, ज्यामध्ये एक गोड मुलगा, एक मुलगी आणि प्रेम करणारा नवरा आहे. आता मला आणखी काय हवे? मित्रांनो, जर तुम्हाला आमची गोष्ट आवडली असेल तर कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओला लाईक करून जास्तीत जास्त शेअर करा. धन्यवाद.